तो सुखरूप येतोय हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि या सगळ्यानंतर तो ह्या ज्या काही घटना घडल्या तिथे दिल्लीला, जो लाठीचार्ज झाला त्या दिवशी, ते सोनम वांगचुक सरांना जसं ज्या टाईपनं उचलून नेले आणि ज्या पद्धतीचं ते पोलीस तिथे त्यांच्याशी, दिल्ली पोलीस त्यांच्याशी वागले, तर शेवटपर्यंत तो म्हणजे सुखरूप येईल का नाही आणि चांगल्या स्थितीमध्ये येईल का नाही हीच भीती खूप जास्त होती. तर तो सर्व काही त्याचं काम करून अगदी विजयी होऊन येतोय आणि सुखरूप येतोय. याच्यामध्येच खूप मला अभिमान वाटतो आणि त्याच्या कामाचं सुद्धा त्यांनी जे काम केलं ते काय साधं काम नाही आहे. त्यांनी एका प्रबळ राज्यसत्तेला टक्कर दिलेली आहे. ही गोष्ट साधी नाही आहे आणि त्याच्यामध्ये तो विजयी होऊन येतो. ते फार महत्त्वाचं आहे. प्रचंड भीती, तणावात होते. खूप प्रचंड भीती आणि तणाव होतो. मला खूप भीती वाटायची की तो सुखरूप घरी पोहोचतोच का नाही, की याचीच भीती होती मला. पण आता सुखरूप तर येतोच आहे, पण त्यांचं एक म्हणणं आहे आता की ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्ही म्हणताय आता घरी थांबायला हवं, पण त्यांचं म्हणणं ही तर सुरुवात आहे आता फक्त. तिथून बरीच आंदोलनं पुढे करायची आहे देशासाठी. हो, आता त्यांनी तेवढं स्वतःचं कॅरियर म्हणजे स्वतःचं हित न बघता स्वतःचं कॅरियर त्यांनी उद्ध्वस्तच केल्यासारखं आहे ना. त्याला खूप चांगल्या ऑफर आल्या होत्या तिथे. ते सोडून तो परदेशामध्ये म्हणजे त्यातल्या त्या जगातली टॉप कंट्री अमेरिकेतून वापस आला, जिथं की जॉब असताना. इथे लोकं साध्या एका 20/30च्या शेडच्या कंपनीमध्ये जरी जॉब लागला तर ते लवकर सोडत नाही आणि तो तेवढं मोठं सॅक्रिफाईस करून आला आहे. तर माझी सर्व या देशातील, या राज्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हीच विनंती आहे की त्याच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहावं, कारण त्यांनी तुमच्यासाठी सर्व त्याग केलेला आहे. आता तुमचा गुरुच झालाय तो, तर गुरूंची चिंता वाटते. हो, आता तो गुरु, आता तो तसा तर माझं काही जास्त, मी ग्रॅज्युएट झालेलो आहे. मी मी पण बी सिव्हिल इंजिनियर आहे, पण त्यांनी टप्पा खूप पुढचा गाठलेला आहे. तो अमेरिकेतून शिकून आलेला आहे तो. माझ्यापेक्षा जास्त शिक्षण आहे त्याचं अरे सर्वार्थाने आणि सरळ अर्थाने त्याचं कर्तृत्व हे खूप जास्त आहे. मी माझ्या घराचंच बघत होतो ना, माझं मूल बाळ आणि माझं कुटुंब एवढंच बघत होतो. माझं एक जीवन एका लिमिटेड सर्कलमध्ये होतं, पण त्यांनी तसं त्याच्या जीवनाला, त्याच्या सर्व्हिसला असं सर्कल ठेवलेलं नाही आहे. तो देश बघतोय. तो आता देशाचं बघतोय. तो त्याचा एक अभिमान आहे, माझा मुलगा आहे म्हणून. पहिलं मला खूप चिंता वाटायची त्याची, हीच याच्यामुळं चिंता वाटायची की तो एकुलता एकच असल्यामुळे तो सुखरूप येतो का नाही, मला हीच भीती होती. ते ज्या प्रकारचे तिथे वातावरण होतं आणि ते बघत होतो, ज्या न्यूज येत होता, तो तर आम्हाला प्रत्यक्ष असा 1 मिनटं असा कंटिन्यूअस कधीच बोलला नाही. जास्तीत जास्त 30 सेकंद खूप झाले, 30 सेकंद त्याच्यासाठी. आता तुमचंही ब्लड प्रेशर नॉर्मल राहील पण आहे ना? हो, नॉर्मल राहील, नॉर्मल राहील आता. थँक्यू. सर क्या कहेंगे आप, आज अभिजीत आ रहे हैं, किस तरीके की तैयारी है और क्या कहेंगे? सर ऐसा तैयारी तो ऐसा कुछ ऐसा ज़्यादा नहीं, उसको ये ज़्यादा शो उसको पसंद नहीं है. हाँ, हमने पूछा था उसको डीजे लगाने का, क्या नहीं बोले. मेरे गांव तरफ भी जब गए थे पिछले 19 तारीख को, 19 जून को, तो उस टाइम भी उसने ऐसा शो वगैरह कुछ नहीं करने दिया था. उसको डीजे पसंद नहीं है ज़्यादा, ये पसंद नहीं है, शो पसंद नहीं है उसको. तो हमने भी उसके वजह से ज़्यादा तैयारी कुछ नहीं की है. ये रंगोली वगैरह वो लगाए है, फूल लाए हैं, हार लाए घर पे, और वो उसको खाने को भी थोड़े लिमिटेशन है, तो इसके वजह से ऐसा ज़्यादा तैयारी नहीं. वो एकदम सिंपल लाइफ है उसका, उसको पसंद नहीं है ज़्यादा चीज़ा. कहीं ना कहीं इंतजार की घड़ियां खत्म होती दिखाई दे रही है, आपकी आंखें जो है अभी भी नम होती दिखाई दे रही है उसके इंतजार में. हाँ. क्या कहेंगे? वो तो आना चाहिए जल्दी. काफी नम होती दिखाई दे, आंख में आंसू आ गए हैं आपके इंतजार करते करते. बहुत तकलीफ से यहाँ पे पिछले 40-45 दिनों में हमने बहुत ही तकलीफ में गया हमारे. हम ना सो पाए, ना खाना खा पाए, ना किसी से अच्छी तरह से बात कर पाए. उसकी चिंता लगती थी हमको कि वो कब आता है और सही सलामत. एक पहली बात, सही सलामत घर पे आना चाहिए. तो वो अभी सही सलामत आ रहा है. अब जैसे कि गुरु पूर्णिमा भी है और उनके माताजी ने उन्हें गुरु कहा है. अभी माता जी ने कहा तो मुझे तो मानना ही पड़ेगा. मानना ही पड़ेगा उसको. उसने कि काम ही बहुत अच्छा काम किया है, गुरु जैसा ही काम किया है.
खुद का जॉब का सेक्रीफाई किया उसने, देश के लिए अर्पण किया, खुद का जॉब एजुकेशन जो भी लिया है उसने खुद के लिए उसका यूज़ नहीं किया, वो जनता के लिए यूज़ किया। फोन पर भी धमकियाँ कुछ आई है? तो वो अभी की बात नहीं थी, वो मई की बात थी, वो 15, 16, 17 मई की बात थी वो। तो कोई लड़का था, वो ऐसा रील में देखा हमने, यूट्यूब में देखा कि वो उसको बता रहा था कि अभिजीत तो कहाँ है, तो तू इसमें बीजेपी में शामिल हो जा, नहीं तो तेरे माता पिताजी कहाँ रहते वो हमको पता है, हम उनको देख लेंगे। तो वो एक ही रील था, उसके बाद में कुछ ऐसा नहीं है। बीजेपी में आज शामिल हो जाओ ऐसा? वो बोला था, वही रील में था वो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.